तुम्हाला आता विषय सांगायला एवढा की कसं आहे माहिती आहे भावानं. तर आता माणूस म्हणजे आपल्याला किंमत म्हणजे किती लिमिट पण देतो तुम्हाला तर माहितीच असेल. कारण की आपण जोपर्यंत त्याच्या आयुष्यात आहे ना, म्हणजे त्याचा आता समजा आता जर आपल्याला त्या पुढच्या व्यक्तीला आपल्या म्हणजे त्याला काय आपल्याकडून काम करायचं असेल, म्हणजे आपण त्यासाठी कोणत्याही काम आणण्यासाठी आपण त्याला उपयोग पडत असेल, तर आता तुम्ही आता बघू शकता ह्या साईडला आता हे बघा आता म्हणजे इथं पक्ष येतं. तर आता हे पक्ष आता म्हणजे कधीपर्यंत राहणार जोपर्यंत त्याला तिथं पाण्याची आवश्यकता आहे, पाण्याची आवश्यकता संपली त्याची भावना ते तिथून निघून जाणार. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढा असा आहे की तुम्ही म्हणजे तुम्ही पुढच्या माणसाला तोपर्यंतच महत्त्वाचं असतात जोपर्यंत त्याला त्याची म्हणजे गरज असते. तोपर्यंत त्याची जर एकदा गरज त्याची संपली ना भावना, तर त्याच्यावर तो तुम्हाला म्हणजे नाकारण्याचा म्हणजे टाळण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे भावानं कोणाचं बी आवश्यक जाताना अवेलेबल बघा, व्हॅल्युएबल बना. कारण की प्रत्येकजण हा तुम्हाला म्हणजे त्याच्या कामापुरताच भावना वापर करत असतो. तर तुम्ही आता हे बघू शकताच की कारण की दुनिया अशीच आहे भावना की तुम्ही पुढच्या व्यक्तीसाठी तुम्ही किती पण काय पण करा, तो तुम्हाला कधी महत्त्व देतो कधी देतो की जोपर्यंत त्याला म्हणजे त्याला तुमचा तोपर्यंत उपयोग होतोय ना, तोपर्यंत तुम्हाला किंमत देतो, महत्त्व देतो. आणि आपल्याला असं म्हणजे असं फुकट असं कोणासाठी काय करायचं नाही मित्रांनो. कारण की दुनिया ही स्वार्थी आहे. त्यामुळे तुम्ही स्वार्थी दुनियेत असं समजू नका की भाऊ आपला तो आपलं भावना दुनियेत कोण असतंय कोण नसतंय. फक्त तुम्ही जोपर्यंत त्याच्या कामाला येते ना, तोपर्यंत भावना तुमच्यासमोर त्याची किंमत ही हिरो असतो. तुम्ही त्याच्यासमोर हिरो असतात. एकदा त्याचं तुमच्याकडून काम करण्याची क्षमता संपली ना, तो तुम्हाला परत किंमत देत नसतो भावना. त्यामुळं कधी पण लक्षात ठेवा, कोणासाठी बी बनताना अवेलेबल बनवा, व्हॅल्युएबल बनवा. कारण की दुनिया ही लय वाईट आहे रे. तुम्ही किती दुसऱ्यासाठी चांगलं करा, ते तुम्हाला ही तुच्छ लेखणार असते भावना. त्यामुळं कारण की म्हणजे तुम्ही आता दुनिया तर बघतच असाल नक्की, म्हणजे माणूस आता म्हणजे राहतो कसं काय, म्हणजे बोलतो कसं काय, तुम्हाला तर आता माहितीच असेल नक्की सीन काय तो. त्याच्यामुळे भावनो दुनिया ही दुसऱ्याला नावं ठेवत असते. त्यामुळे दुनियेकडे लक्ष बसण्यापेक्षा आपलं स्वतःला व्यवस्थित राहण्याचा म्हणजे स्वतःला ग्रो करण्याचा ह्याचा भावना आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळं दुनिया ही नावं ठेवत असते आपल्याला. त्याच्यामुळे भावनो कधी पण स्वतःला आवड असं जगा. त्यामुळे कारण की दुनिया म्हणजे तुम्ही दुनियात चांगले केलं तर नाव ठेवणार, वाईट केलं तर नाव ठेवणार आहे. त्यामुळं दुनियाकडे लक्ष देणं बंद करा मित्रांनो. तर माझा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ना मला नक्की सांगा मित्रांनो. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला.